ओम नमो आदेश. आज आपण आध्यात्मिकदृष्ट्या एक खूपच खास आणि महत्त्वाच्या विषयांवर बोलणार आहोत. 3 मार्च 2026 रोजी होणारे चंद्रग्रहण. नाथपंथामध्ये होळी आणि ग्रहण या दोन्ही दिवसांना त्यांचे विशेष महत्त्व आहे, हे आपण सर्व जाणतच असाल. यावर्षी दोन्हीही एकाच दिवशी येत असल्याने या साधकांसाठी एक विशेष पर्वणीच आहे. होळी आणि चंद्रग्रहण हा एक दुर्मिळ योग आहे. 3 मार्च रोजी चंद्रग्रहणासोबतच होळीचा सणही आहे. होळी हा आनंदाचा आणि रंगांचा उत्सव आहे, तर चंद्रग्रहण हे आत्मचिंतनाचे. त्यामुळे होळी दहन ग्रहणानंतर म्हणजे संध्याकाळी 6:48 नंतर करणे योग्य राहील. होळीची अग्नी आपल्यातील नकारात्मकता आणि अहंकार जाळून टाकू शकते, ज्यामुळे आपल्या आयुष्यात नवीन प्रकाश आणि सकारात्मकता येईल. चंद्रग्रहण हे घाबरण्याचे नाही, तर जागरूकतेने आणि श्रद्धेने सामोरे जाण्याची एक नैसर्गिक घटना आहे. या काळात आध्यात्मिक नियमांचे पालन करून आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आपण या पर्वकाळाचा सदुपयोग करून घेऊ शकता. आशा आहे तुम्हाला या माहितीमुळे नक्कीच मदत झाली असेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत नक्कीच शेअर करा. या प्रकारची माहिती आपणास वेळोवेळी मिळत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अलख निरंजन.